सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। राक्षसाचं काम आहे, राक्षस त्रास देत असतात। अनेक देव लोक त्या जालंधर नावाच्या दैत्याला मारण्याचा प्रयत्न करतात, पण जालंधर मरत नाही, कारण पतिव्रतेची ताकद होती। तिची पत्नी जी होती वृंदा नावाची ती पतिव्रता होती, आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता असं म्हटलं जातंय। तिची देवावर सत्ता असल्या कारणास्तव तिच्या नवऱ्याला काही होत नव्हतं, मारता येत नव्हतं। अनेक देव त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते, पण जालंधर मारल्या जात नाही। जालंधर का मारल्या जात नाही त्याचं कारण आहे, त्याची पत्नी ही पतिव्रता आहे, म्हणून अर्थात तिची देवावर सुद्धा सत्ता असते। वृंदा पतिव्रता असल्यामुळे नवरा मरत नाही ना। सगळे देवता लोक त्रस्त झाले, आणि सगळे देवता लोक आता भगवान विष्णूकडे जात आहेत, आणि भगवान विष्णूला विचारतात किंवा काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे की जालंधर मारला जात नाही। वृंदेच्या पातिव्रत्याचं हनन अगोदर करावं लागेल, बरोबर आहे ना। पातिव्रत्य जर गेलं तर मग जालंधर मारला जाईल। भगवान विष्णू कट रचतायत, ऐका, आणि काय करतायत, तिच्या नवऱ्याचं रूप धारण करतायत। जालंधराचं रूप भगवान विष्णू धारण करतायत आणि जातायत, आणि गेल्याच्या नंतर तिला ओळखता आलं नाही, तिला वाटलं हे माझे मालकच आहेत। घरामध्ये घेतलं जातंय, आणि घरात घेतल्यामुळे आता वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केल्या जातंय आणि जालंधराला मारलं जातंय। त्यावेळेला ती वृंदा नावाची जी आहे ती सांगते पतिव्रता की भगवान देवा, तू माझ्या मालकाला कपटानं मारलंय ना, कपटानं मारलंस, माझ्या मालकाला कपटानं मारलंस ना, राक्षस होता कपटानं मारलंस ना। लक्षात ठेव, माझी आणि मालकाची तू ताटातूट केलीस ना, एक दिवस लक्षात ठेव, हाच माझा मालक पुढच्या जन्मामध्ये तुझी आणि तुझ्या पत्नीची ताटातूट केल्याशिवाय राहणार नाही। वृंदेनं जो देवाला शाप दिला, ते शाप पूर्ण करण्यासाठी भगवान अवतीर्ण होतात। हे भगवान प्रभू जन्माला याचं दुसरं कारण, त्याचंही वर्णन तुलसीदासजी करतायत की का जन्माला येत आहेत। राप हरि दीन प्रमाण तासु सराप हरि दीन प्रमाण कौतुक निधि कृपाळु भगवान कौतुक निधि कृपाळु भगवान राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय राम सिया तर वाल्मिकी ऋषीच्या रामायणामध्ये अहिरावणाची कथा सांगितली जाते, बरोबर आहे। तेच तुलसीदासजी सांगतात की तेच रावण आणि कुंभकर्णाची कथा आपण शेवटी सांगतो ना, कारण पहिल्या जन्मामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू होत आहेत हेच, म्हणून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी स्वतः भगवान सुद्धा वराह रूपानं येऊन हिरण्याक्षाचा वध करतात, आणि नरसिंह रूपानं जन्माला येऊन हिरण्यकश्यपूचा वध करतात। भागवतामध्ये कथा आपल्याकडे सांगितली जाते। तेच जय आणि विजय शिशुपाळ आणि वक्रदंत होतात, त्यांना मारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण रूपानं अवताराला येतात, आणि तेच जय विजय तिसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण होतात ना, त्यांना मारण्यासाठी भगवान राम रूपानं अवतीर्ण येतात। रावण म्हणजे सामान्य नाही, बरोबर आहे ना। आपली माणसं रावणाला नावं ठेवतात, सोपं नाही। मी असं सांगितलं की रावणाला 80,000 बायका होत्या, 80,000 बायका होत्या म्हणे, कशा सांभाळत असेल म्हणे महाराज तो 80,000 बायका, आपल्याला एक सांभाळणं होईना म्हणे, बरोबर आहे का नाही। 80,000 कशा सांभाळ, आमच्यातलं एक जण मला म्हणला त्याला 80,000 बायका होत्या, मग त्याला कोपनचे गहू किती भेटत होते म्हणे महाराज, आता काय करायचं तुला, पूर्ण तर डोकं लावतीन लोक, काही सांगता येत नाही, तुला काय करायचं, त्याला किती गहू भेटू, तुला काय करायचं नाही, तांदूळ किती भेटत असते म्हणे 80,000 बायका, त्याचे एवढे नाव होते का म्हणे बायकोचे लावलेले, तुला काय करायचं त्याच्याशी, काही घेणं ते नाही का। लक्षात घ्या, मी मुद्दा आपल्याला सांगते। आणि रावण आणि कुंभकर्ण ज्या वेळेला जय विजय हिरण्यकश्यपू हिरण्यकशी त्या रूपानं अवतीर्ण येतात, हे राम प्रभू जन्माला येण्याचं हे पहिलं कारण आहे की प्रभू का जन्माला येतात, तर रावणाला मारण्यासाठी, कुंभकर्णाचा वध करण्यासाठी राम प्रभू
अवतीर्ण होतात, हे पहिलं कारण. दुसरं कारण, ज्या वेळेला भगवान शिवजी सतीला पार्वतीला सांगतात, सती हे एकच कारण नाही, तर भगवान प्रभू अवताराला काय येतात त्याचं दुसरं कारण आहे. जालंधर नावाचा एक दैत्य आहे आणि तो जालंधर नावाचा दैत्य आणि त्याची पत्नी आहे वृंदा नावाची, ती पतिव्रत आहे. जालंधर हा राक्षस आहे, त्याच्यामुळे तो अनेकांना त्रास देतो, साधूंना त्रास देतो, देवांना त्रास देतो. जी लोक त्रास देत असतात ना, जी ती राक्षस असतात, आणि जे राक्षस असतात ना तीच लोक दुसऱ्याला त्रास देत असतात. पण तुम्ही जर दुसऱ्याला त्रास देत असाल तर तुम्ही सुद्धा राक्षसच आहात, बरोबर आहे ना. राक्षसाचं कामच असतं दुसऱ्याला त्रास देणं, सप्ताह करणाऱ्याला त्रास देणं, महाराज लोकाला त्रास देणं, ऐकायला जाणाऱ्याला त्रास देणं, राक्षसाचं एक कामच आहे ना, बरोबर आहे का नाही महाराज. एक कारण आपण पहिलं बघितलं. दुसरं कारण आपण बघितलं की जालंधराचा वध करण्यासाठी आणि वृंदेनं देवाला दिलेला शाप तो पूर्ण करण्यासाठी देव अवतीर्ण येतात, हे दुसरं कारण. आणि भगवान शिवजी सांगतात, सती देव का जन्माला येतो हे ऐकायचं तिसरं कारण जरा अत्यंत महत्वाचं आहे आणि जरा लक्ष देऊन ऐकावं लागेल. काय कारण आहे असं, पार्वती म्हणते की काय कारण, काय असं कारण काय म्हटल्याच्या नंतर शिवजी सांगतात की एकदा पार्वती एकदा देवाला नारदानं शाप दिला होता आणि त्या शापाची पूर्तता करण्याकरता देव जन्माला येतात. त्यावेळेला सती म्हणते की पार्वती म्हणते की भगवान नारदानं शाप दिला होता. नारदानं, अरे नारद तर देवाचा भक्त आहे ना. हो, नारद शाप दिन एक बारा. तुळशीदासजी म्हणतात हो नारदानं शाप दिला होता. काय झालं होतं इकडे लक्ष द्या. पार्वती म्हणते की भगवान नारदानं देवाला शाप दिला होता. ती कथा मला ऐकायची. तुम्हाला ऐकायची का? तुम्हाला माहितीच आहे तर काय सांगता, बरोबर आहे का नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे. हां, तुम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला काय सांगू नको म्हणा. बघा आम्हाला आता घरी जायचं, स्वयंपाक करायचा, आम्हाला एवढंच माहिती आहे. आम्हाला काय माहिती दुसरं? हां, आम्हाला काय माहीत नाही. आम्हाला पंगत कोणाची हे माहिती आहे, आम्हाला कीर्तन कोणाचं हे माहीत नाही. आम्हाला पंगत माहिती आहे कोणाची येते, बरोबर आहे का नाही. हां, आम्ही नगर भोजन कधी आहे गावात हे विचारा म्हणावं आम्हाला. आता बस बा, आम्हाला काही माहीत नाही, बाकी दुसरं काही माहीत नाही. लक्षात घ्या. तिसरं कारण आहे भगवान प्रभू का जन्माला येतात. एक मिनिट ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. नारद महर्षी रस्त्यानं चालले होते. रस्त्यानं नारद महर्षी जात असताना नारद महर्षी जरा आनंदी होते. नारद महर्षी भजनही करत चालले होते. नारदाचं भजन काय होतं आपल्याला माहिती. नारदाचं भजन काय होतं, बरोबर आहे का नाही महाराज. नारायणा 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 हरी नारायणा 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 हरी नारायणा नारायण म्हणा चला नारदा बरोबर चला. सगळेजण टाळी वाजून नारद भजन करत रस्त्यानं जात होते का जंगलामधून प्रवास करत होते. नारायण हरे नारायण नारायण हरे नारायण म्हणा नारायण हरी नारायण नारायण हरे नारायण 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 हरे नारायण नारायण हरी नारायण
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.